आपण एकीकडे आता या बोर्डाच्या एक्झाम्समध्ये 95, 96, 98% मार्क देतो आणि सेलिब्रेट करतो मुलांचा सक्सेस. दुसरीकडे जर का तू डेटा बघितलास ना, आता ईटीचा जो नवीन डेटा आला की 82% एम्प्लॉयर्स कंपनीज अशा सांगतात की हे जे ग्रॅज्युएट्स किंवा जी मुलं बाहेर येतात हे एम्प्लॉयबल नाही आहेत. त्यांच्याकडे एम्प्लॉयबल होण्यासाठी, नोकरी करण्यासाठी जे स्किल्स लागतात ते नाही आहेत. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपण ज्या पॅरामीटर्सवरती मुलांना मेजर करतोय आणि ज्या पॅरामीटर्सवरती मुलांना नोकऱ्या मिळतात किंवा त्यांचं भविष्य घडणार आहे, ह्या दोन्ही गोष्टींमधली दरी वाढत चालली आहे. आणि हे जोपर्यंत आपण ॲड्रेस करत नाही तोपर्यंत आपण खूप मोठं नुकसान मुलांचं करणार आहोत. कारण हीच मुलं आज जी 90, 95, 98% मिळालेली मुलं म्हणतील की आम्ही जर काही इतके परफेक्ट आहोत तर आम्हाला जॉब का मिळत नाही. मग कुठेतरी जॉब मिळण्यासाठी कुठले स्किल्स लागतात, क्रिएटिव्ह थिंकिंग तुमचं कसं आहे, क्रिटिकल थिंकिंग कसं आहे, तुमचं फेल्युअर मॅनेज करण्याची क्षमता कशी आहे, तुम्ही क्रिएटिव्हली विचार करू शकता का, तुमच्यामध्ये एम्पथी स्किल्स आहेत का, या गोष्टींना पण महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आपण मुलांना सांगतो की तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला चांगले मार्क मिळणार, परंतु ते एम्प्लॉयबल नाहीत आणि ह्याच्यातनं फार मोठी कॅटॅस्ट्रॉफी होईल. आपण मुलांचं भविष्यामध्ये नुकसान करतोय.